पेपर क्रमांक 5 लिंगभाव आणि हिंसाचार या पेपरमधला तिसरा टॉपिक स्त्रियांच्या विरोधातील हिंसाचार आणि या टॉपिकमध्ये 3 विभागांच्यावर आपण चर्चा करायची आहे. एक, आदिम स्त्रियांच्या विरोधातील हिंसाचार स्वरूप व उपाययोजना, त्याला अ असं म्हणू. ब, ग्रामीण स्त्रियांच्या विरोधातील हिंसाचार स्वरूप व उपाययोजना आणि क विभाग असं म्हणू. नागरी किंवा शहरी स्त्रियांच्या विरोधातील हिंसाचार, त्याचं स्वरूप आणि उपाययोजना या 3 विभागातील स्त्रियांच्यावर होणारा जे काही स्त्रियांच्यावर होणारा जो काय हिंसाचार आहे त्याचं स्वरूप काय आहे आणि त्याच्यावर उपाययोजना काय आहे यावर इथं आपण चर्चा करणार आहोत. भारतीय समाजाचे प्रामुख्याने समुदायांच्या विशेषानुसार किंवा समुदायांच्या पातळीवर 3 विभाग पडतात. एक, ट्रायबल कम्युनिटी. सेकंड वन, रुरल कम्युनिटी किंवा रुरल सोसायटी. आणि थर्ड वन, अर्बन सोसायटी. जे आदिवासी समुदाय, ग्रामीण समुदाय आणि शहरी समुदाय, हे तिन्ही समुदाय किंवा या तिन्ही समुदायामध्ये स्त्रियांच्यावर होणारा जो अत्याचार आहे किंवा हिंसाचार आहे याचं स्वरूप समान नाही, ते भिन्न भिन्न आहे. या सर्व विभागात एकसारखं स्वरूप दिसून येत नाही आणि म्हणून या तिन्ही विभागातील स्त्रियांच्यावर कसा हिंसाचार होतो, त्याचं स्वरूप काय आणि उपाययोजना काय आहेत हे बघणं अत्यंत आवश्यक आहे. ट्रायबल कम्युनिटीमध्ये जे हिंसाचाराचं स्वरूप आहे ते काही वेळेला वधूमूल्यांच्यावर आधारित किंवा अन्य बिगर आदिवासींच्याकडून होणारा जो काही हिंसाचार आहे याचं प्रमाण जास्त आहे. तर ग्रामीण भागामध्ये ज्या मागास जाती आहेत, पर्टिक्युलर SC वगैरे, त्यांच्यावर होणारा छेडछाड किंवा त्यांच्यावर होणारा अन्याय किंवा लैंगिक अत्याचार वगैरे याचं प्रमाण किंवा ग्रामीण समाजामध्ये सुद्धा स्त्रियांच्या विरोधामध्ये जो काही लैंगिक अत्याचार किंवा एकंदरीत जे अत्याचार किंवा छळ स्त्रियांच्यावर होतो त्याचं स्वरूप हे वेगळं आहे. तर नागरी समाजामध्ये किंवा शहरी समाजामध्ये स्त्रियांच्या विरोधात होणारा हिंसाचार याचं स्वरूप वेगळं आहे. नागर समाजामध्ये जास्त म्हणजे स्त्रियांच्यावर होणार छेडछाडीच्या दृष्टिकोनातून होणारं हे याचं स्वरूप आहे हिंसाचाराचं किंवा अत्याचाराचं आणि म्हणून हे एकसारखं नाही. यांच्यातील प्रथा सुद्धा वेगवेगळ्या आहेत किंवा थोडंसं अनुसूचित जाती आहेत त्यांना सुद्धा या जाती भेदभावामुळं हिंसाचाराचा सामना करावा लागतो. तसा सामना शहरी समाजातील स्त्रियांच्यावर करण्याची फारशी वेळ येत नाही किंवा जवळजवळ नाही. म्हणजे प्रत्येक जे हिंसाचाराचं किंवा अत्याचाराचं स्वरूप आहे तिन्ही विभागांच्या पातळीवर भिन्न भिन्न आहे आणि म्हणून पहिल्यांदा आपण या तिन्ही विभागातील स्त्रियांच्या संदर्भात कसा हिंसाचार किंवा अत्याचार होतो हे पाहणं आवश्यक आहे. म्हणून पहिल्यांदा आपण आदिवासी स्त्रियांच्या विरोधातील हिंसाचाराचं स्वरूप काय आहे हे पाहणार आहोत आणि त्यामध्ये प्रामुख्याने 3 प्रकारांच्या पातळीवर ट्रायबल कम्युनिटीच्या स्त्रियांच्या विरोधातील हा हिंसाचार घडून येतो. एक, लैंगिक हिंसाचार. दुसरा, कौटुंबिक हिंसाचार आणि तिसरा, सामाजिक हिंसाचार. या 3 प्रकारांच्या पातळीवर हिंसाचार
ट्रायबल कम्युनिटीतील स्त्रियांच्या विरोधात घडून येतो. भारतीय समाज हा संमिश्र स्वरूपाचा समाज आहे. या समाजामध्ये अनेक वंशाचे, भाषेचे, धर्माचे, जातीचे, वर्गाचे लोक वास्तव्याला आहेत. त्याचबरोबर विभिन्न अनुसूचित जमातींचे म्हणजेच इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये शेड्युल्ड ट्राईब्स म्हणून ज्यांना संबोधण्यात आलेलं आहे, त्याही आदिवासी जमातींचे लोक ही भारतामध्ये वास्तव्याला आहेत. त्यांचे प्रमाण भारताच्या लोकसंख्येच्या म्हणजे आज मितीला 132 कोटी भारताची लोकसंख्या जर असेल तर त्या मितीला 2011च्या जनगणनेनुसार 8.6 इतकं ट्रायबल कम्युनिटीचं वास्तव्य एकूण लोकसंख्येच्या तुलनेत आहे. आणि म्हणून जवळपास 10,42,81,034 इतकी लोकसंख्या म्हणजे जवळपास एकूण लोकसंख्या भारतीय एकूण लोकसंख्येच्या तुलनेत 8.6% इतकी लोकसंख्या ट्रायबल कम्युनिटीची भरते आणि ती इथं वास्तव्याला आहे. आणि या अशा आदिवासी समाजातील स्त्रियांना लिंगभाव विषयक भेदास व त्या आधारे होणाऱ्या हिंसाचारास तोंड द्यावे लागते. अतिशय गरीब असणारा, अतिशय दारिद्र्यात जीवन जगणारा मनुष्य म्हणायला सुद्धा आपल्याला थोडंसं हे वाटतं, अशा पद्धतीची मानवी व्यवस्था तिथं दिसून येते. आणि अशा ठिकाणी हिंसाचार हा अलीकडे तरी त्याचं स्वरूप अतिशय उग्र आणि तीव्र झालेलं आहे. त्याची लाज वाटते माणूस म्हणून घ्यायला. अशा पद्धतीची तिथं हिंसाचाराचं स्वरूप उग्र झालेलं दिसून येतं. काही जमाती मातृसत्ता कुटुंब पद्धतीचे आहेत. हो सारखी जमात आहे, खासी सारखी जमात आहे, गारो सारखी जमात, अशा अन्य काही जमाती तिथं मातृसत्ता कुटुंब पद्धती आहे. तर बहुतांश 400 पेक्षा जास्त जमाती इथं भारतामध्ये वास्तव्याला आहेत. आणि मग यांच्यामध्ये बहुतांश जमाती या पितृसत्ता कुटुंब व्यवस्थेच्या आहेत. परंतु पितृसत्ता कुटुंब व्यवस्था ही बहुतांश जवळजवळ संपूर्ण आहे. या थोड्या हाताच्या बोटावर मोजण्या आहेत त्या जमाती सोडल्या तर. आणि मग या सगळ्या पातळीवर आज त्या स्त्रियांना, आदिवासी समाजातील स्त्रियांना लैंगिक अत्याचारास बळी पडावं लागतं किंवा त्यांना तोंड द्यावं लागतं. ज्या वेळेला लैंगिक अत्याचार तरी आपण कसं म्हणतो तर लैंगिक सुखप्राप्तीच्या दृष्टीने स्त्रीच्या इच्छेच्या विरोधात केलेले लैंगिकता सूचक वर्तन किंवा कृत्य म्हणजे लैंगिक हिंसाचार आहे किंवा लैंगिक हिंसाचार होय. यामध्ये अनेक गोष्टी येतात. स्त्रीचा अपमान, स्त्रीची छेडछाड करणं, तिचा विनयभंग करणं, लैंगिकता सूचक इशारे हावभाव करणे, स्त्री देहास स्पर्श मुद्दाम करणे, लैंगिक शाब्दिक शेरेबाजी करणे, बलात्कार वगैरे वगैरे ह्या गोष्टी आहेत त्या लैंगिक हिंसाचार ठरतात. आणि या कृत्यांचा अंतर्भाव असणारा हिंसाचार आदिवासी स्त्रियांच्या विरोधात होताना दिसतो. आदिवासी स्त्रियांच्या विरोधात होणारा लैंगिक हिंसाचार हा आदिवासी पुरुषांपेक्षा बिगर आदिवासी लोकांच्याकडून म्हणजे फॉरवर्ड लोकांच्याकडून, श्रीमंत लोकांच्याकडून होताना जास्तीत जास्त दिसतो. म्हणून आपण म्हटलं की आधुनिक किंवा फॉरवर्ड झालेल्या माणसाला माणूस म्हणणं लाज वाटते, या अर्थाने मी ते म्हटलं. आणि मग इथं काय होतं, बिगर आदिवासी लोक त्यांच्यामध्ये जो काय भोळेबाबडापणा आहे, इलिटरसी आहे, त्याचा फायदा घेऊन तिथं बिगर आदिवासी लोक घुसतात आणि या भोळ्या बाबड्या स्त्रियांच्यावर, निरक्षर स्त्रियांच्यावर, अडाणी स्त्रियांच्यावर लैंगिक अत्याचार करतात किंवा लैंगिक हिंसाचार करतात. या लोकांचे जे परंपरागत चालत आलेले जे काय प्रथा, नियम, रूढी, वर्तन प्रकार जे आहेत त्यांचं
उल्लंघन जर का त्यांच्या जमातीतील पुरुषांच्याकडून झालं तर त्याला शिक्षा केली जाते लैंगिक हिंसाचाराच्या विरोधात. म्हणून तिथले लोक, आदिवासी लोक या क्रियेकडे धजत नाही, तिकडं बघत नाहीत. परंतु ते प्रमाण आहे, पण अल्प प्रमाण आहे. परंतु बिगर आदिवासी पुरुष स्त्रियांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात हिंसाचार लक्षणीय स्वरूपाचा घडवून आणताना दिसतात. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर तर आदिवासी लोक बिगर आदिवासींच्या लोकांच्यात घनिष्ठ संपर्क येऊ लागलेला आहे. आणि मग त्यांच्या विभागात शासकीय कर्मचारी, खानमालक, व्यापारी, ठेकेदार, सावकार, विक्रेते इत्यादींचा सहचर वाढलेला आहे. बिगर आदिवासी लोक त्यांच्या आदिम क्षेत्रात घुसल्यामुळे स्त्रियांच्यावर मोठ्या प्रमाणात अत्याचार किंवा लैंगिक हिंसाचार करताना दिसतात. आणि त्या हिंसाचाराचं स्वरूप आपण इथं बघत आहोत. आणि त्या स्वरूपामध्ये जंगल कर्मचाऱ्यांकडून होणारा लैंगिक हिंसाचार हा तिथं आढळून येतो. आदिम स्त्रियांचं पोट किंवा उदरनिर्वाह किंवा पोटाची खळगी भरण्याचं जे काही साधन आहे किंवा आर्थिक क्रिया आहे ती जंगलामध्ये काही खाद्य किंवा फळं, पालापाचोळा गोळा करण्यासाठी जातात, लाकूड तोड करण्यासाठी जातात, मध गोळा करण्यासाठी जातात, मेण तयार करण्यासाठी काही वस्तू लागतात ते गोळा करण्यासाठी जातात. कंदमुळं, फळं, लाकूड, गवत, लाख, मेण, डिंक या गोष्टी जंगलामध्ये मिळतात म्हणून तिथं जातात. आणि जंगलचे कर्मचारी तिथं जात असतात. आणि मग तिथं गेल्यानंतर या गोष्टी गोळा करण्यासाठी, उदरनिर्वाहासाठी या स्त्रिया गेल्यानंतर किंवा गुरं चारायला गेल्यानंतर किंवा जे त्यांच्या ट्रायबल कम्युनिटीची म्हणजे शेतीचं जे काय प्रकार आहे, शेतीचं जे स्वरूप आहे, आज कल्टिवेशन, बदलची कोरड शेती, स्थानांतरित शेती म्हणतो किंवा झूम शेती, नागा शेती वगैरे आपण जे काय म्हणतो, त्या शेतीवर गेल्यानंतर, गुरं चारायला गेल्यानंतर हे जे काही जंगलचे कर्मचारी आहेत त्यांना भीती घालतात, काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना आमिष दाखवतात आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करतात. आणि हे प्रमाण जे आहे, गरीब आदिम स्त्री पोटासाठी झटत असते, पोटाची खळगी भरावी, उदरनिर्वाह व्हावा म्हणून झटत असते, लाकूड फाटा गोळा करायला, कंदमुळं गोळा करायला, भाजीपाला किंवा फळं गोळा करायला जाते, इन्सेक्ट गोळा करायला जाते. आणि अशा वेळेला हे कर्मचारी जे आहेत, जंगलचे कर्मचारी, जे काही जंगलात कर्मचारी म्हणजे ज्यांची नेमणूक झाली आहे ते लोक, या स्त्रियांच्यावर हे गोळा करायला गेल्यानंतर तुम्हाला डांबून काही वेळेला आमिषाने ठेवलं जातं, लैंगिक अत्याचाराचा आमिष डोक्यात असल्यामुळं, किंवा त्यांना धमकी दिली जाते आणि मग तुरुंगात टाकीन वगैरे, तुला हे करेल ते, अशा पद्धतीची धमकी दिली जाते. आणि त्याच्यावर बलात्कार किंवा लैंगिक हिंसाचार हा गरीब आदिम स्त्रीवर हे जंगलचे कर्मचारी, शासनाने नेमलेले कर्मचारी करत असतात. काही वेळेला या स्त्रियांच्यावर चोरीचा खोटा आरोप करायचा, तुझ्यावर खटला दाखल करीन म्हणायचं, किंवा अशा वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करायचा. आणि मग या अनैतिक मागण्या पुढे केल्यानंतर त्या स्त्रीला भीती भरते, पोटामध्ये भीती भरते. आणि या भीतीचा फायदा घेऊन आदिम स्त्रियांच्यावर लैंगिक अत्याचार हे लोक करतात. हे जरी निदर्शनाला आलं तर पोलीस ही नोंद करायला टाळाटाळ करतात. पोलीस कर्मचाऱ्यांच्या बाजूने झुकतात, त्यांचीच बाजू उचलून धरतात आणि या स्त्रियांच्याकडं, या गुन्ह्यांच्याकडं पोलीस डोळझाक करतात, कर्मचाऱ्यांची पाठराखण करतात. त्यामुळं या आदिम स्त्रिया लैंगिक अत्याचाराला बळी पडताना दिसतात. त्यांना अन्याय अत्याचार सहन केल्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. त्यानंतर औद्योगिक क्षेत्रात होणारा लैंगिक हिंसाचार आहे. ब्रिटिश राजवटीमध्ये आदिम विभागामध्ये काही खाणकामं किंवा खाणी सुरू केल्या, किंवा काही उद्योगधंदे सुरू झाले किंवा उभा केले. चहा कॉफीचे मळे लागवड सुरू झाली. आणि मग
या क्षेत्रामध्ये अतिशय गरीब असणाऱ्या कष्टाळू आदिम स्त्री पुरुषांना कामं तिथं मिळू लागली आणि मग तिथं असणारे कारखान्याचे मालक, खाणीचे मालक, चहा कॉफीचे मालक, त्यांचे असणारे नोकर यांनी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करायला सुरुवात केली. त्याचा फायदा घेतला, त्यांच्या निरक्षरपणाचा किंवा अडाणीपणाचा फायदा घेतला आणि त्यांना दिवसभर काम करून घ्यायचं आणि त्यांना मंजुरी द्यायची नाही. मजुरी ज्याला आपण म्हणतो ती मंजुरी किंवा मजुरी द्यायची नाही, त्यांना मोबदला द्यायचा नाही. आणि मग अनैतिक संबंध ठेवण्यासाठी, लैंगिक संबंध ठेवण्यासाठी त्यांना भाग पाडायचं, त्यांच्या गरिबीचा, दारिद्र्याचा फायदा घ्यायचा वगैरे. लोक या औद्योगिक क्षेत्रामध्ये अशा पद्धतीनं हे लोक लैंगिक हिंसाचार करतात. काही आदिवासी हे व्यसनाधीन झालेले आहेत. दारू, मद्यपान म्हणजे दारू पितात किंवा काय अन्य काय गोष्टी असतील ते मद्यपानातून करतात आणि त्या व्यसनाधीनतेचा फायदा घेऊन, गैरफायदा घेऊन त्या स्त्रियांच्यावर, व्यसनाधीन झालेल्या पुरुषाच्या पत्नीवर किंवा त्यांच्या कुटुंबातील स्त्रियांच्यावर लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडतात. आणि त्यामुळं अशा प्रकारे असे जर काय गोष्ट घडत असेल तर त्या स्त्रीला पर्यायानं व्यवसायच करावा लागतो आणि औद्योगिक क्षेत्रातील बिगर आदिवासी पुरुष आदिवासी स्त्रियांच्या विरोधात लैंगिक हिंसाचार करताना दिसतात. त्यानंतर जमीनदार, सावकार, व्यापारी यांच्याकडूनही होणारा लैंगिक हिंसाचार आहे. आदिवासी क्षेत्राजवळ राहणारे काही जमीनदार आहेत, सावकार आहेत, तिथं जातात. व्यापारी, त्या श्रीमंत म्हणजेच हे बिगर आदिवासी पुरुष त्यांच्या क्षेत्रामध्ये वावरत असतात. आणि मग यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर लैंगिक हिंसाचार करतात. त्यांच्या हातामध्ये जी काही संपत्ती असते, ती संपत्तीतून येणारी जी काही प्रतिष्ठा असते, अनौपचारिक सत्ता असते आणि याचा दुरुपयोग करून आदिवासी स्त्रियांना वासनेची शिकार ते बनवतात. आणि या स्त्रिया, मग आदिवासी पुरुष स्त्रिया जे काय असतील ते कमी किंवा अल्प मजुरी देतात आणि जमीनदारांच्या, खाणकाम मालकांच्या किंवा व्यापाऱ्यांच्या उपकारांच्या ओझ्याखाली हे दबलेले असतात. जे काही जमीनदार मंडळी असतात, त्यांचे दिवाण लोक जे असतात, त्यांचा कारभार सांभाळणारे जे काही दिवाण लोक असतात, हे दिवाण वगैरे जे काही लोक सारखे पुरुष आहेत, कर्मचारी आहेत, हे सुद्धा ट्रायबल कम्युनिटीतील स्त्रियांच्यावर लैंगिक संबंध प्रस्थापित करताना दिसतात. ही गरीब आदिवासी गरजा भागवण्यासाठी, विवाह करण्यासाठी किंवा अन्य काय सण समारंभासाठी किंवा दारू पिण्यासाठी म्हणा, वेगवेगळ्या गोष्टींसाठी कर्ज घेतात यांच्याकडून. आणि मग यांच्याकडून काही वेळेला कर्जाची वसुली होत नाही आणि मग या कर्जाची किंवा व्याजाची वसुली न झाल्यास त्यांच्या मोबदल्यात आदिवासी स्त्रियांचा लैंगिक उपभोग घेताना दिसतात. असं हे स्वरूप, अतिशय तीव्र घाणेरडं स्वरूप ट्रायबल कम्युनिटीमध्ये या गरीब मेटाकुटीला जीवन आलेल्या स्त्रियांच्यावर लादलेली हिंसाचाराची किंवा अत्याचाराची पातळी आपल्याला दिसून येते. जमीनदार, व्यापार, सावकर, दलाल असे वेगवेगळे लोक ट्रायबल कम्युनिटीच्या स्त्रियांच्यावर लैंगिक अत्याचार करताना दिसतात. त्यानंतर एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की आदिवासींचा लैंगिक संबंधाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो निकोप आहे. या
स्त्री पुरुषांच्या संबंधाकडे किंवा लैंगिक हिंसाचाराच्या संदर्भामध्ये हे आदिवासी लोक अत्यंत नैसर्गिक व निकोप दृष्टिकोनातून पाहतात. कारण आदिवासींमध्ये स्त्री पुरुषांमधील इतर संबंध आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक जेवढे सहज स्वाभाविक योग्य मानले जातात, तेवढेच लैंगिक संबंधी सहज स्वाभाविक मानले जातात. तिथं या अश्लीलतेविषयी किंवा नैतिकतेविषयी संकुचित कल्पना ट्रायबल कम्युनिटीमध्ये मांडल्या जात नाहीत. विवाहापूर्वीचे किंवा विवाहबाह्य अनैतिक संबंध किंवा लैंगिक संबंध ठेवणे वावगे, अयोग्य किंवा अनिष्ट आहे असं ट्रायबल कम्युनिटीमध्ये मानले जात नाही. याचाच गैरफायदा घेऊन बिगर आदिवासी पुरुष आदिवासी स्त्रियांच्यावर लैंगिक अन्याय अत्याचार करतात. हा भारतीय दंड संहितेनुसार शिक्षापात्र गुन्हा आहे, परंतु हे गरिबीमुळं, दारिद्र्यामुळं किंवा यांचा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे तो निकोप किंवा सहज असल्यामुळं, नैसर्गिक असल्यामुळं इथंपर्यंत ते पोचू शकत नाहीत. या स्वरूपामध्ये एक दुसरा भाग आपण इथं चर्चा करायची किंवा विचार करणं आवश्यक आहे. लैंगिक हिंसाचाराचे आदिवासींवर होणारे दुष्परिणाम. ज्यावेळी बिगर आदिवासींकडून आदिवासी स्त्रियांच्यावर लैंगिक अत्याचार किंवा हिंसाचार होतो, त्याचा दुष्परिणाम त्या स्त्रियांनाच भोगावा लागतो असं नाही, तर पुरुषांनाही, त्या कुटुंबालाही त्याचा दुष्परिणाम भोगावा लागतो. कारण गुप्तरोग जे आहेत ते स्त्रियांच्या मध्ये गुप्तरोग जडतात आणि मग ते कुटुंबामधील इतर सदस्यांच्या मध्ये संक्रमित होतात आणि गरीब आदिवासींना याच्यावर औषधोपचार करणं किंवा या रोगावर काही हे करणं, मार्ग काढणं परवडत नाही. त्यांचे रोग बळावतात आणि परिणामी काही वेळेला आबालवृद्ध सुद्धा या रोगांच्यामुळं बळी पडतात किंवा मरण पावतात. निलगिरी पर्वतावरील तोडा जमातीतील ब्रिटिश पुरुषांनी लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याने तोडा जमातीतील गुप्त रोगांचा फैलाव, मृत्यूचे प्रमाण वाढले आणि आज तोडा जमातीची लोकसंख्या घटताना दिसते. अंदमानावरील बेटावरील जमातीतील असाच प्रकार दिसून येतो. त्यानंतर दुसरा हिंसाचाराचा प्रकार आहे कौटुंबिक हिंसाचार. दुसरा प्रकार मी म्हणत नाही, तर तिथं ट्रायबल कम्युनिटीमध्ये कौटुंबिक हिंसाचाराच्या पातळीवरही हिंसाचार होताना दिसतो. कुटुंबातील सदस्यांकडून पती असेल, त्याची आई असेल, आई वडील असेल, नातलग असतील, यांच्याकडून आदिवासी स्त्रियांच्या विरोधात होणारे हिंसाचार सुद्धा तिथं आढळून येतात. आदिवासी स्त्रियांनाही कौटुंबिक हिंसाचारास तोंड द्यावे लागते. मात्र या प्रकारच्या हिंसाचाराचे स्वरूप हे बिगर आदिवासी स्त्रियांच्या विरोधात होणाऱ्या हिंसाचारापेक्षा काहीसे भिन्न आहे किंवा वेगळे आहे किंवा त्याची तीव्रता थोडीशी कमी आहे. आदिवासी कुटुंबातील सदस्यांकडून पती व त्याच्या नातेवाईकांकडे आई वडील किंवा नातलग जे काय असतील ते आदिवासी स्त्रियांच्या विरोधात होणारा हिंसाचार त्यांच्याकडून जो काय होतो तो पत्नीस मारहाण वगैरे होते. आणि मग बहुसंख्य आदिवासी कुटुंब किंवा जमातींमध्ये बहुसंख्य जमाती या पितृसत्ताक कुटुंब पद्धतीच तिथं आहे आणि जशी इकडं आहे तोच भेदभाव, तेच श्रेष्ठ कनिष्ठत्व पुरुष आणि स्त्रियांच्या बाबतीत आहे. पुरुष हा श्रेष्ठ आणि पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्री ही कनिष्ठ, तिथेही ट्रायबल कम्युनिटीमध्ये ही गोष्ट दिसून येते. आणि या लिंगभाव विषयक भेदभावातून त्यांच्यावर पती मारहाण करतो,
पत्नीस मारहाण करतो किंवा नातलग सुद्धा तिला काही त्रास किंवा जाच करतात हे दिसून येतं. पती व्यसनाधीन असेल किंवा पत्नीचा व्यभिचार असेल किंवा पुरुष बाहेर खेळले असेल किंवा पत्नीवर संशय असणे, पत्नीने व्यभिचार करणे, घरकाम, मुलांचे संगोपन याकडे दुर्लक्ष करणे, पतीशी किंवा त्या पतीच्या नातलगाशी भांडण करणे वगैरे ज्या काही गोष्टी आहेत त्यातून पत्नीच्या विरोधात हे सगळं त्या पतीला सांगितलं जातं, भडकावलं जातं आणि त्यातून पती हा पत्नीला मारहाण करतो किंवा या गोष्टी ज्या आहेत ते ट्रायबल कम्युनिटीमध्येही दिसतात. असं गुन्हा ट्रायबल कम्युनिटीमध्ये होतात, परंतु पोलीस स्टेशनला जाणं किंवा न्यायालयात जाणं या गोष्टी होत नाहीत, कारण तो घरगुती मामला आहे, सोडून दिला जातो. पती म्हटल्यावर पत्नीला मारणारच, असं जाच करणार अशी ती जे काय त्यांच्या मनामध्ये जे काही गोष्टी आहेत त्यावर ते अवलंबून राहतात. आणि मग नवरा बायकोच्या भांडणात इतरांनी कशाला पडायचं वगैरे वगैरे, नवरा म्हटलं की असं सगळ्या गोष्टी ट्रायबल कम्युनिटीमध्ये दिसून येतात. तसं फॉरवर्ड कम्युनिटीमध्ये किंवा शहरी किंवा ग्रामीण समाजातील स्त्रियांच्यावर ज्या पद्धतीनं मुलं बाळं होत नाहीत किंवा वंध्यत्व येते किंवा ती विवाह विच्छेदास तयार व्हावी, हा जो ग्रामीण किंवा शहरी याच्यामध्ये स्त्रियांच्या बाबतीत जो काय भाग आहे तो तिथं ट्रायबल कम्युनिटीमध्ये दिसत नाही. जरी तिला वंध्यत्व आला असेल किंवा डायव्होर्ससाठी ती तयार होत नसेल तर तिथे अशा पद्धती तिथं नाही, तर त्यातून तिचा छळ, ट्रायबल कम्युनिटीचा स्त्रियांचा छळ, ट्रायबल कम्युनिटीतील स्त्रियांचा छळ सहसा होत नाही किंवा आढळत नाही. त्यांचा ट्रायबल कम्युनिटी स्त्रियांचा मानसिक छळही केला जातो. आदिवासी कुटुंबातील स्त्रियांचा पुरुषांकडून विशेषतः पत्नीचा पतीकडून छळ होतो, अनेकदा सुनेचा छळ होतो. सासू सासरे शिव्या देत असतात, निंदा नालस्ती करताना आढळतात. तिचा अवमान होत असतो सतत, घराबाहेर जाऊ न देणे, शेजारी माहेरच्या मंडळी यांच्याशी संभाषण करू न देणे, सतत भीती व धाक घालणे इत्यादी कृत्य ही त्यांच्यामध्येही अशा पातळीवरचा जो काही छळ आहे तो छळ ट्रायबल कम्युनिटीमध्ये दिसून येतो. बालविवाहामुळे होणारे कौटुंबिक हिंसाचार. ट्रायबल कम्युनिटीमध्ये परंपरागत जीवन पद्धतीमध्ये त्यांच्या बहुसंख्य आदिवासी जमातीत बालविवाहाची प्रथाही अस्तित्वात नव्हती किंवा तिथं आढळून येत नव्हती. परंतु हिंदूंमधल्या उच्च जातींचा संपर्क आला आणि या प्रथांचा म्हणजे संस्कृतलायझेशनच्या प्रक्रियेतून त्यांनी या बालविवाहाच्या प्रथेचं अनुकरण केलेलं दिसून येतं. आणि त्यातून काही ज्या त्या जमाती आहेत, संताल, मुंडा, ओराव, भिल्ल अशा ज्या काही इत्यादी जमाती आहेत, ती बालविवाहाची प्रथा त्यांच्यामध्ये ती घुसलेली आहे. आणि मग आदिवासी मुलींचा विवाह हा अतिशय लहानपणीच होतो आणि मग लहानपणी झाल्यानंतर त्यांना ते वयात आल्यानंतर किंवा ही परिपक्वता आल्यानंतर लैंगिक संबंधातून त्यांना गर्भात लादले जाते आणि मग मुलींचं बाळपणात दगावले जातात किंवा त्यांचा मृत्यू होतो. तो हा सुद्धा एक प्रकारचा ट्रायबल कम्युनिटीमध्ये असणारा बालविवाहाच्या प्रथेमधून निर्माण झालेला हा हिंसाचार आहे. विवाहाचा जोडीदार निवडण्याच्या मार्गातून होणारा हिंसाचार. काही आदिम जमाती या परंपरागत काही गोष्टी आहेत त्या मानतात आणि मग त्यांच्यामध्ये अनेक वैवाहिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी काही रूढ संप्रदायानुरूप प्रकार आहेत किंवा रूढ संप्रदायानुसार होणारे प्रकार आहेत, नसणारे प्रकार आहेत, आदिमान्य प्रकार आहेत आणि त्यांच्यामध्ये विवाह प्रकार आहेत. रूढ संप्रदायानुरूप नसणारे प्रकार आहेत, त्यामध्ये मग ते अपहरण विवाह, अपहरण विवाह, परीक्षा विवाह वगैरे जे काय आहेत, सहमती पलायन विवाह किंवा परस्पर संमती, हे जे काय राजकीय हे जे काही गोष्टी आहेत ते त्यांच्यामध्येही काही गोष्टी आहेत आणि त्या मार्गातून त्या स्त्रियांच्यावर हिंसाचार होतो. आता मी जे काय म्हटलं, बिरहोर, हो, संताल, कमार, उराव, मुंडा, वारली, कोलाम, कोकू इत्यादी काही जमाती यांच्यामध्येही
या अपहरणाच्या किंवा काही विवाहाचे रूढ संप्रदायानुरूप नसणारे प्रकार घुसलेले आहेत किंवा त्यांच्यात ते आहेतच, घुसलेत म्हणण्यापेक्षा त्यांच्यात ते आहेतच ते. आणि मग त्यांच्यातल्या तरुणी, आदिवासी तरुणी की त्या या लोकांच्या म्हणजे पती जो आहे, नियोजित पती आहे किंवा त्या पतीचं कुटुंब आहे त्याच्या घरामध्ये घुसतात आणि मग ते नियोजित पतीच्या मनामध्ये नसेल, त्या घरामध्ये घरच्या लोकांच्या मनामध्ये नसेल तर त्याला हुसकावून लावलं जातं त्या स्त्रीला किंवा त्या नियोजित वधूला किंवा मुलीला. आणि मग हुसकावत असताना तिच्यावर हिंसाचार होतो किंवा अत्याचार होतो वगैरे गोष्टी. मग तिला हुसकावून घराच्या बाहेर काढत असताना मनाच्या विरुद्ध ती आत आलेली आहे, घरामध्ये घुसलेली आहे, अपहरण जे घुसलेले आहे, घरात घुसते. अशा वेळेला तिला बाहेर काढण्यासाठी मिरचीचा खाट केला जातो, तिला मारलं जातं, चटकं दिलं जातात किंवा मारहाण केली जाते, उपाशी ठेवलं जातं. हा जो काही हिंसाचार हा हिंसाचार तिनं सहन करून त्या तरुणीनं हट्ट न सोडल्यास मग वैवाहिक संबंध काही वेळेला प्रस्थापित होतात आणि नाईलाजानं त्याच्या तो पती आणि त्याच्या नातेवाईकांच्याकडून किंवा घरच्या लोकांच्याकडून मग सून म्हणून स्वीकार केला जातो आणि मग तिचा अनादर होतो. या घरगुती विवाहामध्ये अशा गोष्टी घडून येतात, तिचा अवमान होतो, अवहेलना होतो वगैरे वगैरे वगैरे. आणि मग हा जो काही छळ आहे तो छळ तिला सहन करावा लागतो, सहन करत जीवन कंटावं लागतं. त्यानंतर तिसरा प्रकार जो आहे तो सामाजिक हिंसाचार. सामाजिक घटकांमुळे आदिवासी स्त्रियांच्या विरोधात हिंसाचाराच्या घटना घडताना दिसतात. त्यातील काही प्रमुख सामाजिक घटना, हिंसाचाराच्या घटना आपण बघणार आहोत. विवाहाचा जोडीदार निवडण्याच्या मार्गावरून होणारा हिंसाचार. आदिम जमाती स्त्रियांचे अपहरण करून त्यांच्याशी जबरदस्तीने त्यांच्या इच्छेविरुद्ध विवाह करण्याचा मार्ग अनुसरला जातो. अशा वेळी विवाह इच्छुक आदिवासी तरुण आपल्या मनपसंत तरुणीच्या कुटुंबावर आपल्या आप्तमित्रांसह किंवा नातलगांच्यासह काही वेळेला हल्ला केला जातो. तरुणीस तिच्या कुटुंबातही मारहाण केली जाते. अशा काही जमाती आहेत. भारतातील नागा जमात म्हणा किंवा महाराष्ट्रातील कोलाम जमात, अशा ज्या काही जमात आहे यांच्यामध्ये हा प्रकार अस्तित्वात येतो आणि तिचं अपहरण करून किंवा अपहरणाचं नाटक करून का म्हणा असे ना, मग अशा पद्धतीने तिच्यावर अत्याचार किंवा हिंसाचार होताना दिसतो. जरी अपहरण पूर्णतः थांबलं असलं तर नाटक तरी केलं जातं आणि मग त्यातून या गोष्टी घडून येतात. भारतामध्ये मरिया, गोंड किंवा खारिया, संताल, बिरहोर, वारली इत्यादी जमातीत एक प्रथा म्हणून अपहरणाचे केवळ नाटक केले जाते. खरेखुरे जे अपहरण आहे ते बाजूला किंवा तो ते नसेल तरी सुद्धा अपवादाने ते सगळं केलं जातं. त्यातून हिंसाचार किंवा अत्याचार हा केला जातो. टोळी युद्धातून होणारा हिंसाचार. अनेक आदिवासी जमातीत विशेषतः परस्परांच्या शेजारी राहणाऱ्या ज्या काही जमाती असतात त्या जमातींच्या मध्ये हाडवैर असतं. अतिशय एकमेकांच्या विचार किंवा कुठल्याच बाजू जुळत नाहीत. हाडवैर म्हणतो, हाडवैर असतं किंवा त्यांच्यामध्ये वैरत्व असतं किंवा त्यांच्या बाबतीत संबंध चांगले नसतात आणि त्यातून मग आपण त्या व्याख्येमध्ये बघितलं आहे की लुटूपुटूची लढाई करतात किंवा टोळी युद्ध म्हणतो, ते टोळी युद्ध केलं जातं. त्या जमातीतील लोक इकडली मारतात, इकडली तिकडं मारतात, अशा पद्धतीचं टोळी युद्ध केलं जातं. आणि मग काही वेळा काय केलं जातं, शत्रुपक्षातील पुरुषाला काही वेळेला ठार मारलं जातं आणि मग ते ठार मारल्यानंतर ज्याने ठार मारलेला आहे त्या जमातीतील लोक आपल्याच नातलगातील स्त्रीशी किंवा कुटुंबातील स्त्रीशी ठार मारतात आणि त्या शत्रुपक्षातील ठार मारलेल्या पुरुषाजवळ ती बॉडी नेऊन ठेवतात. म्हणजे असा एक भास व्हावा की शत्रुपक्षातला पुरुष हा हिच्याशी काही लैंगिक संबंध लगट करण्यासाठी आला, त्याला विरोध म्हणून त्याला ठार मारलं असं सगळं भास करून घेण्यासाठी त्या कुटुंबातीलच आपल्या निष्पाप स्त्रीला मारलं जातं, त्याच्याजवळ ठेवलं जातं. अशा पद्धतीचं सुद्धा
काही गोष्टी अनैतिकतेचा संबंध जोडून किंवा प्रस्थापित करून अशा गोष्टीसुद्धा केल्या जातात आणि या टोळी युद्धातून हा होणारा हिंसाचार आहे. त्यानंतरचा शोषणाविरुद्ध होणारे जे काही आंदोलन आहे चिरडण्यासाठी होणारा हिंसाचार आहे. जे जमीनदार आहेत, सावकार आहेत, व्यापारी आहेत, शासकीय कर्मचारी आहेत यांच्याकडून आदिवासी लोकांच्या विविध प्रकारच्या पातळीवर शोषण सुरू असते आणि मग या शोषणाच्या विरोधामध्ये काही जमाती आंदोलनं करतात आणि मग हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी ते दडपण्यासाठी त्यांच्यावर आदिवासींच्यावर दडपशाही जुलूम करून अन्याय अत्याचार केले जातात. त्याचाच हा एक शोषक भाग आहे किंवा मंडळी आहेत. आणि मग आदिवासी स्त्रियांच्यावर यांच्याकडून लैंगिक अत्याचार सुद्धा केले जातात, बलात्कार केले जातात वगैरे वगैरे. हे सगळं तिथं सुरू आहे. स्त्रियांचे धिंड काढणं किंवा गुप्तांगाची विटंबना करणं, सार्वजनिक सामूहिक बलात्कार करून हत्याकांड करणं. आणि म्हणून गोदावरी परुळेकर यांच्या जेव्हा माणूस जागा होतो या ग्रंथात वारली जमातीवर होणाऱ्या अत्याचाराचे केलेले वर्णन अतिशय संवेदनशील आणि मनाचा धक्का फोडणारे असलेले दिसून येते. संताल परगण्यात आदिवासी स्त्रियांच्यावर अतिशय वेगळ्या पद्धतीनं सुद्धा किंवा निलाबू खोऱ्यातील छोला नायक आदिम जमातीतील स्त्रियांवर अत्याचार किंवा बलात्कार हे खूप प्रसिद्ध आहे, हे इथं व्यक्त केलं पाहिजे. त्यानंतरचा जो हिंसाचाराचा भाग तो शासनाकडून होणारा हिंसाचार. शासन संस्था म्हणजे सरकार जे असतं या सरकारकडून किंवा सरकारातील लोकांच्याकडून जे आधुनिक राज्य व शासन जे ज्याला आपण म्हणतो आणि मग या आधुनिक राज्यानं कल्याणकारी राज्याची संकल्पना स्वीकारलेली आहे आणि मग या जनतेचं कल्याण व्हावं हे शासनाचं आद्य कर्तव्य आहे. परंतु शासकीय कर्मचाऱ्यांच्याकडून सुद्धा जनतेवर आदिवासी समाजावर स्त्रियांच्यावर अन्याय अत्याचार होताना पाहायला मिळतात. त्याला सुद्धा ही जनता आदिवासी जनता देखील त्याला अपवाद नाही. भारतातील आदिवासी जमातीने आपल्या मागण्या या वेळोवेळी आंदोलने केली आहेत, वेळोवेळी काही गोष्टी घडलेल्या आहेत आणि मग उगाच शासनाची लोक उठवतात. कायदा सुव्यवस्थेचा बाधक आहे यांचं हे आंदोलन आणि मग ते दडपण्यासाठी लष्कर पोलीस वगैरे आणलं जातात. मग त्यांच्यावर दडपलं जातं, ती कारवाई केली जाते. लष्कर कारवाई, पोलीस कारवाई होते आणि मग या कारवाई स्त्रियांच्यावर, आदिम स्त्रियांच्यावर बलात्कार सुद्धा केलेली काही उदाहरणं किंवा काही अभ्यासकांनी या गोष्टी, बलात्कार केलेल्या गोष्टी पोलिसांनी किंवा मिलिटरीतल्या लोकांनी, लष्करानं सुद्धा बलात्कार केलेल्या काही गोष्टी आहेत किंवा या ठळक उदाहरणं आहेत ते काय अभ्यासकांनी नोंद केलेले आहेत. नागा मिझो या जमातीने राजकीय स्वायत्ततेसाठी मागणीसाठी आंदोलन केलं आणि मग त्यावेळी आंदोलकांच्या कार्यकर्त्या पुरुषांच्या कुटुंबातील स्त्रियांच्यावर निरापराध स्त्रियांच्यावर बलात्कार घडून आलेले आहेत. अशा पद्धतीनं डोंगराळ गुहेमध्ये दरेखोऱ्यामध्ये राहणाऱ्या आदिवासी बेट किंवा दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी समाजाला त्यांच्या निष्पाप महिलांच्यावर सैनिक किंवा कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या लोकांच्याकडून सुद्धा लैंगिक अत्याचार, स्त्रियांच्यावर लैंगिक अत्याचार, खोटे नाटे काय आरोप, या सगळ्या गोष्टी, अत्याचार, डांबून ठेवणं, लैंगिक उभव वगैरे या गोष्टी सगळ्या दिसून येतात. आणि या पातळीवर म्हणजे शासकीय कर्मचारी सुद्धा आदिवासी स्त्रियांच्या विरोधात शारीरिक, मानसिक, लैंगिक हिंसाचार करताना दिसतात. धन्यवाद.